या कितीला आहेत? मेटल है 250 की जोड़ी। इथे ना गाडी पार्क केली आहे आम्ही। आता पार्किंगसाठी कोणतेही तिकीट नाही आहे, एंट्रीसाठी सुद्धा कोणतेही तिकीट नाही आहे। आता आपण आतमध्ये जाऊन बघूयात की एक्झिबिशन कसं आहे। हा ना एवढा मोठा सगळा तुम्ही जो ग्राउंड पाहताय ना, हा पूर्ण असा पार्किंग एरिया आहे। तर आज आपण आलेलो आहोत नॅशनल आर्ट अँड क्राफ्ट हँडलूम एक्सपो 2026 ला। 1 मार्च पासून हे एक्झिबिशन सुरू झालेलं आहे आणि येत्या 20 मार्च पर्यंतच हे एक्झिबिशन असणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला जर इथून काहीतरी छान छान खरेदी करायचं असेल ना, तर पटकन जा इथे। व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लोकेशन पुढे सांगणारच आहे। तोपर्यंत ह्या एक्झिबिशनमध्ये काय काय आहे ना, ते आपण एक्सप्लोर करूयात। बाहेरच्या साईडला भरपूर अशी क्रॉकरीज आहे, वुडनचं खूप छान छान असं फर्निचर आहे, पण ते आपण नंतर एक्सप्लोर करूयात कारण बाहेर भरपूर ऊन लागत होतं। आता आपण आतमध्ये आलेलो आहोत। आतमध्ये एंटर करताच आपल्याला ज्वेलरीचे आणि क्लोथचे भरपूर स्टॉल्स पाहायला मिळतात। एंटर करताच पहिलाच हा बँगलचा स्टॉल आहे। यांच्याकडे ना लाखेच्या आणि मेटलच्या बँगलचं कलेक्शन खूपच सुंदर आहे। आपण लाखेचे का? या कितीला आहेत? मेटल है 250 की जोड़ी। हँड पेंट आहे क्या? जी वो हम पेंट साड़ी आएगी 1050 का। कलर मिल जाएगा वेरी गुड। इसमें कौन सा बोलेंगे? किती सुंदर आहे। बहुत ही अच्छा है। कितीला आहेत हे? वो 600 रुपये की है, बाकी 500 रुपये से स्टार्ट है। सध्या उन्हाळा वाढलेला आहे आणि उन्हाळ्यासाठी अतिशय उत्तम असे तुम्हाला कपडे या एक्झिबिशन मध्ये मिळणार आहेत। खूप छान छान अशा कॉटन साडीज, हँडपेड साडीज, कॉटनच्या ह्या अशा पद्धतीच्या शॉर्ट कुर्तीज, लॉंग कुर्तीज, त्याचबरोबर जे कॉटनचे 2 पीस असतात ना, हे सगळं तुम्हाला अगदी 200च्या रेंजपासून स्टार्टिंग प्राइस आहे ते 1000 रुपीजपर्यंत एकदम इझिली मिळून जाईल। फुटवेअरचे खूप छान छान असे ऑप्शन्स आहेत। मोजडी वगैरे जर कोणाला घ्यायचे असतील ना, तर 400-450च्या रेंजमध्ये मिळून जातील किंवा जे नॉर्मल कॅज्युअल फुटवेअर आहेत ते सुद्धा तुम्हाला 400च्या रेंजमध्ये मिळतील। हा एक स्टॉल आहे आतमध्ये। इथे ना तुम्हाला हेअर एक्सेसरीजचे खूप जास्त ऑप्शन्स भेटतील। डेली वेअरचे जे आपले इयरिंग्स असतात ना, टॉप्स वगैरे, त्याचे सुद्धा भरपूर व्हरायटी आहे। साधारणतः 20 रुपये ते 30 रुपयापासून इथं स्टार्टिंग प्राइस आहे। 20-30 रुपीजला तुम्हाला इथे क्लिप्स मिळतील। हेअर एक्सेसरीज तुम्हाला 30 रुपीजच्या रेंजपासून ते 50 रुपीजच्या रेंजपर्यंत मिळेल। जे छान छान असे इयरिंग्स आहेत, डेली वेअरचे टॉप्स आहेत ना, ते तुम्हाला 50 रुपीजच्या रेंजमध्ये मिळतील। तुम्ही पायात घालण्यासाठी एकदम छान छान युनिक असे अँकलेट शोधत असाल किंवा हातात घालण्यासाठी ह्या खूप सुंदर सुंदर युनिक अशा ऑक्साईडचे बँगल शोधत असाल ना, तर ह्या एक्झिबिशनला एकदा व्हिजिट करा कारण इथे ना याच्या भरपूर व्हरायटी आहेत। ह्या अशा प्रकारच्या बँगल्स तुम्हाला 100 रुपयामध्ये अगदी इझिली मिळून जातील। क्रॉकरी, बँगल, जुतीज, कॉटन कुर्ती, टोट बॅग, स्नॅक्स आयटम ह्याचा अगदी भरपूर भंडार इथे साठलेला आहे। जी वस्तू खरेदी करायची असेल ना स्वतःसाठी किंवा तुमच्या घरासाठी, तुमच्या बागेसाठी, तर त्या सगळ्या वस्तू तुम्हाला फक्त ह्या एका एक्झिबिशनमध्ये सगळं काही एकाच ठिकाणी मिळणार आहे। पर्सनली मला इथलं ना कुर्तीचं कलेक्शन खूप जास्त आवडलं कारण की ना 200 रुपीजपासून कुर्तीच्या स्टार्टिंग प्राइस आहेत। एकदम मस्त कॉटनच्या कुर्तीज आहेत ज्या आपण ना डेली वेअरसाठी यूज करू शकतो, ऑफिस वेअरसाठी यूज करू शकतो। त्या अशा फुटवेअर वगैरे आहेत ना ऑफिससाठी एकदम मस्त वाटतात डेली
ह्या ज्या पेंटिंग्स तुम्ही पाहताय ना, मधुबनी पेंटिंग आहेत ह्या, आणि ह्या ना सगळ्या हाताने पेंट केलेल्या आहेत. तुम्ही याची फ्रेम बनवून घरात लावू शकता. एखाद्या वॉलवरती हे जर लावलं ना तर खरंच खूप जास्त छान दिसतील. त्यानंतर ना हा एक स्टॉल होता. ह्यांच्याकडे ना इयरिंग्स आणि जे आपले केसाचे क्लच असतात ना, ह्याचं कलेक्शन खूप जास्त सुंदर आहे. हे सध्या इंस्टाग्रामवरती खूप ट्रेंडिंग आहेत. मी सुद्धा यातला एक क्लिप घेतलाय, नंतर पुढे लावणार आहे मी व्हिडिओमध्ये, तो तुम्ही बघा. आणि इथे ना यांच्याकडे खूप वेगवेगळ्या युनिक पद्धतीचे क्लिप्स होते. क्वालिटी अगदी अप्रतिम आहे. तुम्ही हातात घेतल्या तुम्हाला कळेल. 50 रुपये आहे क्लिपची किंमत. 100 रुपीजमध्ये 180 रुपीजमध्ये इयरिंग्स आणि नेकपीस सुद्धा तुम्हाला मिळतील. त्यानंतर हा एक स्टॉल आहे. इथे ना घराच्या सजावटीसाठी खूप छान छान असे डेकोरेटिव्ह पीस आहेत. पुढे आलं की हे रग आहेत, कार्पेट सुद्धा आहेत इथे. यांची स्टार्टिंग प्राइस ना 2000 रुपीजपासून आहे ते 4000 5000 रुपीजमध्ये खूप छान छान असे रग्स तुम्हाला मिळतील इथे. एक्झिबिशनची पूर्ण एक लेन आहे ना, ती क्लोथ्स आणि ज्वेलरीसाठी डेडिकेटेड आहे. त्यानंतर ह्या साईडला आपण आलो ना की इथे तुम्हाला स्नॅक्स आयटम, देवाच्या काही वस्तू, देवाऱ्यात लागणाऱ्या काही वस्तू, हे सगळं पाहायला मिळेल. हा स्टॉल तुम्ही बघा. पूजेसाठी जे जे साहित्य लागतं किंवा देवाला सजवण्यासाठी जे जे साहित्य लागतं ना, ते सगळं तुम्हाला इथे मिळेल. लहान मुलांसाठीचे गेम्स आहेत इथे. अगदी 50-100 रुपये अशी यांची प्राइस आहे. तडलेलं नाही आहे, विशेष म्हणजे भाजलेलं आहे. मार्केटला तुम्हाला तडलेली मिळेल. आणि मूग डाळीची तिखट मिठाची. स्नॅक्स आयटम्स आहेत. अचानक मला आठवलं की मगाशी आपण ना क्लिप खरेदी केलेला, म्हटलं आता हा क्लिप लावून पुढचा व्हिडिओ शूट करूया. तुम्ही बघा केसामध्ये किती छान दिसतोय. हा क्लिप ना मी 50 रुपयाला ह्याच एक्झिबिशन मधून घेतलाय. त्यानंतर इथे यांनी हे कपडे लावलेत ना, 150 रुपयाला 2 टॉप तुम्हाला यामध्ये मिळतील. तिथूनच थोडं पुढे चालत आलो की हे एक सेक्शन आहे. इथे ना सगळे वुडनचे तुम्हाला वस्तू मिळतील. मग स्पून असू दे, पॉट असू दे किंवा काही डेकोरेटिव्ह पीस आहेत. सध्या आपल्या कपड्यांवरती किंवा मग डेकोरेटिव्ह पीसवरती ना मिरर खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे. त्याच्यामुळे इथे तुम्हाला मिररचे खूप वेगळे वेगळे प्रकार पाहायला मिळतील. ह्या साईडचा ना एक त्यांनी सेक्शनच वुडनच्या वस्तूंसाठी ठेवलेला आहे. छान छान क्यूट वस्तू आहेत इथे आणि अगदी 50-100 रुपयाला ह्यांची सुद्धा प्राइस आहे. हा समोरचा सेक्शन जो तुम्ही पाहताय ना, तो कपड्यांचा आहे. हा क्यूट असा ज्वेलरी बॉक्स पाहताय का तुम्ही? तुमच्या जर ड्रेसिंग टेबलवरती हा बॉक्स ठेवला तर तो किती छान वाटेल. त्यानंतर ना पुढे आलं की ह्याच साईडला त्यांनी एक सेक्शन बनवलं. इथे सगळ्या प्लास्टिकच्या वस्तू आहेत. 20, 30 आणि 40 रुपयाच्या रेंजमध्ये ह्या सगळ्या प्लास्टिकच्या वस्तू तुम्हाला मिळतील. काय काय वस्तू ना यामध्ये सुद्धा खूप छान आहेत. प्रत्येक वस्तूवरती त्याची किंमत लिहिलेली आहे. बाहेरच्या साईडचं एक्सप्लोर करूयात. आता मगाशी आलेलो ना तेव्हा खूप ऊन होता. आता ऊन थोडं कमी झालंय, त्याच्यामुळे आता बाहेरच्या साईडचं बघून येऊ आपण काय काय. आता बाहेरच्या साईडला आपण आलो ना, तर तुम्ही संध्याकाळचं आलात की पहिले बाहेरची साईड एक्सप्लोर करा आणि त्यानंतर तुम्ही आतली साईड एक्सप्लोर केली तरी चालेल. आम्ही आलेलो त्या टायमिंगला खूप ऊन होतं. त्याच्यानंतर 6 नंतर आम्ही ही बाहेरची साईड एक्सप्लोर करायला सुरुवात केली. इथे तुम्हाला छान छान अशा पेंटिंग्स भेटतील. होम डेकोरचे आयटम्स आहेत बेसिकली इथे. बाहेरच्या स्टॉलवरती जे वुडनचं कलेक्शन आहे ना, ते खूपच जास्त कमालीचे आहे असं तुम्ही म्हणू शकता. शोपीससाठीच्या ह्या बाईक आहेत आणि ह्या बाईकना ओरिजिनल पार्ट्स बनवून बनवल्यात बरं का. आणि त्या शोपीससाठी एकदम कमाल दिसत होत्या. तिथेच दिसायला छान दिसत होत्या. तुम्ही विचार करा त्या घरी आणल्या की किती मस्त वाटतील. या वुडन सेक्शनमध्ये ना 2 प्रकारच्या प्राइस येतात. ह्या ज्या छोट्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या असतील ना, ह्या तुम्हाला अगदी 50, 60, 70, 80 अशा रेंजमध्ये मिळून जातात. पण जर छान डेकोरेटिव्ह पीस तुम्हाला इथून घ्यायचे असतील ना, अँटिक पीस आहेत हे सगळे, हे तुम्हाला ना 1000च्या रेंजमध्ये मिळून जातील. छोट्या छोट्या वस्तूंची इथे भरपूर व्हरायटी आहेत. पण जे डेकोरेटिव्ह पीस आहेत ना, त्याची सुद्धा खूप जास्त व्हरायटी आहे इथे.
शोपीससाठी ठेवू शकतो घरामध्ये. असे काही डेकोरेटिव्ह आयटम मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते. हे जे पीस आहेत ना, हे हाताने बनवलेले असतात. कोणत्याही मशीनचा वापर केला जात नाही हे पीस बनवताना, त्याच्यामुळे याची कॉस्ट थोडी जास्त असते. बाहेर ना त्यांनी स्टॉल लावलेत बाजूने आणि मध्ये पूर्ण असं क्रॉकरी सेक्शन आहे. आणि इथलं क्रॉकरी सेक्शन ना थोडंसं वेगळं आहे बाकीच्या एक्झिबिशनमध्ये आपण पाहतो त्यापेक्षा. इंस्टाग्रामवरती ज्या सध्या ट्रेंडिंग अशा खूप क्यूट क्रॉकरीज तुम्ही पाहताय ना, त्या सगळ्या तुम्हाला इथे मिळणार आहेत. त्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवते. तोपर्यंत आधी काय काय आहे ते तुम्ही बघून घ्या. इथे कसं आहे, या क्रॉकरीचं तुम्हाला एक पीस हवा असेल ना तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता, किंवा एखादी क्रॉकरी आवडली तर त्याचा ना अगदी सेट बनवून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता हे कप बघा, इतके क्यूट आहेत आणि सध्या इंस्टाग्रामवरती ना हे कप्स खूप जास्त ट्रेंडिंग आहेत. बाल्कनीमध्ये जर तुम्हाला प्लांट्स लावायचे असतील ना तर त्याच्यासाठी इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे इथे प्लांटर आहेत ना. अगदी युनिक असे पॉट आहेत की तुमच्या बाल्कनीमध्ये कोणीही आलं ना की ते विचारणार तुम्हाला की हे तुम्ही कुठून आणलात. खूप सुंदर हव्या त्या साईजमध्ये तुळशी वृंदावन आहेत. गार्डनमध्ये किंवा आपल्या बाल्कनीमध्ये किंवा तुमचं जर मोठं घर असेल ना तर घराच्या एंट्रन्सला ठेवण्यासाठी खूप छान असे डेकोरेटिव्ह पीस आहेत. हे ना इथे येऊन बघण्यातच मजा असते. जरी आपण हे शॉपिंग नाही ना केली तरी सुद्धा हे बघायला एकदम भारी वाटतं इथे आल्यावरती. हे जे तुम्ही इथे पाहताय ना हे वेगवेगळ्या आकाराचे तुळशी वृंदावन आहेत. आणि इथे बाजूला तुम्ही पाहताय ना ते सगळे कारंजे आहेत, छोटे छोटे असे फाउंटेन जे आपण बागेमध्ये किंवा बाल्कनीमध्ये सुद्धा लावू शकतो. तुम्हाला 5 ते 10-15 हजाराच्या रेंजमध्ये हे मिळून जातील. ओरिजिनल संगमरवराचा दगड वापरून, मार्बल वापरून वगैरे त्यांनी हे बनवलेले आहे, त्याच्यामुळे ह्याची कॉस्ट थोडीशी जास्त आहे. गार्डनमध्ये ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे स्टोन्स वगैरे असतात ना ते सुद्धा तुम्हाला इथेच मिळतील. तुम्हाला ते सुद्धा घ्यायला इतरत्र कुठेही जायची गरज नाहीये. त्यानंतर हा जो तुम्ही पाहताय तो संपूर्ण असा क्रॉकरी एरिया आहे. इथे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे बाउल, कप, तुम्हाला डिनर सेट म्हणा हे सगळं मिळून जाईल. अगदी मस्त अशा लोणच्याच्या डब्या, स्टार्टरच्या प्लेटी वगैरे हे सगळं इथे आहे. आता हे काही कप अशा तुम्ही बघा ज्या इंस्टाग्रामवरती सध्या खूप जास्त ट्रेंडिंग आहेत. मी तुम्हाला एक एक करून पण दाखवते. तुम्हाला नुसतं फिरायला यायचं असेल ना तर नुसतं फिरायला किंवा विंडो शॉपिंग करायला तुम्ही ह्या एक्झिबिशनला येऊ शकता. खरंच खूप जास्त सुंदर एक्झिबिशन आहे आणि सगळ्यांना परवडेल असं हे एक्झिबिशन आहे. पुण्यातल्या ना शिंदे ग्राउंडवरती वडगाव बुद्रुक इथे हे एक्झिबिशन सुरू आहे. 1 मार्चपासून हे सुरू झालं आहे. 20 मार्चपर्यंत असणार आहे. सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत. पूर्ण डिटेल्स ना मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तुम्हाला जर इथे व्हिजिट करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा. एकदम भली मोठी अशी पार्किंग आहे 2 व्हीलर 4 व्हीलरसाठी. आणि इथे पार्किंगसाठी कोणतंही तिकीट नाही आहे. एंट्रीसाठी सुद्धा कोणतंही तिकीट नाही आहे. एकदम फ्री एंट्री आहे आणि मस्त एक्झिबिशन आहे बरं का.